नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी उज्ज्वला चपळगावकर आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, वीज तसंच नवीकरणीय ऊर्जा आणि बांधकाम क्षेत्रात सुरू असलेल्या योजनांचा नवी दिल्ली इथं आढावा घेतला. या क्षेत्रात सर्वाधिक मागे असलेल्या जिल्ह्यांकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले. सौर ऊर्जेच्या आधारे सगळ्या विजेच्या गरजा पूर्ण होऊ शकतील अशा आदर्श सौर शहरांची स्थापना करण्याचं आवाहन त्यांनी केलं. मोदी यांनी इथेनॉल ब्लेंडिंगसारखे तंत्र विकसित करण्याच्या गरजेवर भर दिला, जेणेकरून शेतकऱ्यांना या प्रक्रियेचा अधिक लाभ मिळू शकेल. बायो इथेनॉल रिफायनरी लावण्याच्या कामात आणखी वाढ होण्याचं त्यांनी सूचित केलं. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वसमावेशक, उत्तरदायी आणि पारदर्शक प्रशासन निर्माण करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं ओरॅकल ओपन वर्ल्ड या ओरॅकल कंपनीनं आयोजित केलेल्या परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावेळी टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशन लीडरशिप या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ओरॅकल कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सॅफ्रा कॅट्स यांच्या हस्ते हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांना प्रदान करण्यात आला. राज्यातील प्रशासन हे जनतेप्रती उत्तरदायी बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यावर भर दिला जात असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आपले सरकार या वेब पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना आतापर्यंत 370 सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. शासकीय कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय 58 वर्षावरून 60 वर्ष करण्यात आलेलं नाही, असं राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे. यासंबंधीचं एक वृत्त 2 महिन्यांपूर्वीच्या शासन निर्णयाचा क्रमांक वापरून सामाजिक संपर्क माध्यमांवरून फिरत आहे. अशा बनावट वृत्तावर जनतेनं विश्वास ठेवू नये, असं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मराठवाड्यात 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान वृक्ष लागवडीचं उत्तम काम करावं, असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. आज दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे वनमंत्र्यांनी मराठवाडा विभागातील वृक्ष लागवडीच्या कामाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यात दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड झाली पाहिजे. कृषी महामंडळाची उपलब्ध जागा तसंच शेतीच्या बांधावर चारी बाजूनी वृक्ष लागवड करावी, असे निर्देश वनमंत्र्यांनी दिले. दरम्यान मराठवाड्याला 75 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट दिलेलं असलं तरी जवळपास 1.5 कोटी वृक्ष लागवडीचं नियोजन केलं असल्याची माहिती विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी यावेळी दिली. 357 रोपवाटिकांमधून 1 कोटी 61 लाखाहून अधिक रोपं उपलब्ध असून आतापर्यंत 11,67,000 लोकांनी आणि संस्थांनी हरित सेनेमध्ये आपली नोंदणी केली असल्याचं भापकर यांनी सांगितलं. वृक्ष लागवडीसंदर्भात मराठवाड्याची पुढची आढावा बैठक वनमंत्री येत्या 2 जून रोजी घेणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शहरात येत्या 5 वर्षात 19,744 परवडणारी घरं बांधली जाणार आहेत. या घरांचा कृती आराखडा कोल्हापूर महापालिकेनं तयार केला आहे. परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी महापालिका 261 कोटी 31 लाख रुपये तर वैयक्तिक स्वरूपातल्या घरकुलांवर 302 कोटी 6 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. 18 वर्ष पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचं नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री करण्याचे निर्देश शासनानं राज्यातल्या शैक्षणिक संस्थांना दिले आहेत. विद्यार्थ्यांची नावं मतदार यादीत नोंदवण्यासाठी खासगी आणि शासकीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिबिरं घेण्याचंही शासनानं निर्देशित केलं आहे. अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा एमएचसीईटी ही परवा 11 मे रोजी होणार आहे. 3,89,520 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. राज्यातील एकूण 1,110 परीक्षा उपकेंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार असून विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. बुद्ध पौर्णिमा उद्या साजरी होत आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान बुद्ध उदार, आदर्शवाद आणि मानवतेची काळजी करणारे दैदिप्यमान प्रतीक असल्याचं मुखर्जी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. बुद्धांनी दिलेली समानता, प्रेम, दया आणि सहिष्णुतेची शिकवण आजच्या काळात आवश्यक असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं आहे. उस्मानाबाद इथं आज ढगाच्या कडकडाटासह दुपारी अवकाळी पाऊस झाला. येत्या 2 दिवसात मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी पावसाचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. येत्या 1 ऑगस्टपासून शेतकऱ्यांना डिजिटल स्वाक्षरीत ऑनलाईन संगणकीकृत सातबारा उतारे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. संगणकीकृत सातबारा उतारा तपासून त्यात असलेल्या त्रुटी सुधारण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाबहुलेखमहाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर यासंदर्भातली सविस्तर माहिती उपलब्ध आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 वाजून